जरी आम्ही एखादा फोन केला तर सय्यदभाई एक 10 मिनिटात पोच होणार असे सय्यदभाई इनामदार आहेत. त्यामुळं ते ह्या घड्याळाच्या शरीरावर 100% निवडून येणार. सय्यदभाईचा आम्हाला कार्तिक इंडियाला सहकार्य लाभलेले आहेत. पंढरपूरला जाताना त्यांचं सहकार्य लाभले. जातपात ही कुठंच नाही. पांडुरंगाच्या मंदिरात सुद्धा जातपात नाही. मग कोणत्या जातीचा उमेदवार आहे, कोणत्या याचा आहे हा विषय इथं नाही. विकास कामाचा मुद्दा आहे. बाईंच्या जातीवरून कुठंतरी राजकारण केलं जावं आणि सगळीकडे हा मेसेज व्हायरल करण्यात यावा की बाबा हा मंदिर पाडणार आहे, हा उमेदवार मंदिर पाडणार आहे. ॲक्च्युअल जो बांधणारा असतो तो पाडत नसतो. विरोधकाला विकासाचे मुद्दे नाहीत हे आज कवा तरी हे समजा हे आता चर्चेत आलेले उमेदवार याच्या मागे 6 महिन्याचा इतिहास पाहिलं तर हे उमेदवार आम्हाला माहीत नव्हते. सय्यदभाई गेले 2 वर्ष झाले होते आमच्या संघ प्रयत्न करतात, कामं करतात. आमच्या बैलगाडीच्या घाटाला त्यांनी मदत केली, मंदिराला मदत केलेली आहे, शिवजयंतीला मदत केली, शाळेला मदत केलेली आहे, माशेलमुच्या घाटाला मदत केलेली आहे. विकासाचा एकही मुद्दा नाही ना विकासाचं व्हिजन आहे किंवा की बाबा आपण ज्या निवडणुकीला सामोरे जातोय, ज्या लोकांना आपण फेस करायला जातोय त्या लोकांच्या समोर आपली इमेज काय आहे ती इमेज सुद्धा त्यांना दाखवता आलेली नाही. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की कमीत कमी 3 ते 4 हजाराच्या लीडनी 100% डिपॉझिट जप्त होईल एवढ्या लीडनी बाईन इथून या गाण्यातून निवडून येणार. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं 7 दिवसापूर्वी निधन झालेले आहे. त्यांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर माझं मत आहे तर सर्वांनी जिल्हा परिषद पंचायत समिती या गटामध्ये घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून अजितदादाला ही शेवटची श्रद्धांजली सर्वांनी करावी अशी माझी विनंती आहे.